खबर राजनीतिक गलियारों से है। विकासाचे निशान शिवसेनेचे धनुष्य बाण की उद्घोषणा को लेकर कल्याण वेस्ट 138 विधानसभा सीट के महायुति के उम्मीदवार विश्वनाथ भोईर ने अपना चुनावी वचननामा पेश किया है। 17 तारीख के दिन उनके निवास स्थान पर एक पत्रकार परिषद का आयोजन किया गया था, जिसमें शिवसेना सिंधे गुट के जिला प्रमुख अरविंद मोरे, बीजेपी के दिनेश तावड़े, आरपीआई अठोले गुट के नरेंद्र भाई मोरे सहित कल्याण पश्चिम के उम्मीदवार विश्वनाथ भोईर उपस्थित थे, जिन्होंने मीडिया से क्या कहा हम आपको सुनाते हैं। आपण जो वचननामा आहे तो आधीच प्रसिद्ध केला होता, परंतु ह्या ज्या गोष्टी आता आम्ही ज्या आपल्या समोर मांडत आहोत ह्या त्या विशिष्ट समाजाशी म्हणा किंवा त्या संस्थांशी म्हणा किंवा त्या नागरिकांशी म्हणा चर्चा करून हे प्रश्न ऐरणीवरती आलेले असल्यामुळे हे प्रश्न आम्ही हातात घेतलेले आहेत आणि ते प्रश्न नुसते हातात न घेता आमच्या वचननामा म्हणून ते प्रश्न आम्ही जाहीर करत आहोत। म्हणजे आम्ही जनतेला ते वचन देत आहोत की ह्या पद्धतीचा जो जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा जो विषय आहे, मराठा आरक्षणाला मी पहिल्यापासून पाठिंबा दिलेला आहे। सर्वात आधी मला वाटतं मीच पाठिंबा दिला होता आणि त्या पद्धतीने कारण तो गरजवंत मराठ्यांचा आक्रोश आहे आणि तो कुठेतरी सरकार दरबारी मांडण्यात जर मला यश आलं किंवा मांडण्याची संधी मिळाली तर मला ते मी ते जरूर मांडण्याचा प्रयत्न करेन। त्याच्यानंतर वालधोनी नदीचा जो विषय आहे तो मी मागच्या अधिवेशनामध्ये तो घेतला पण होता, आपण त्याला चांगल्या प्रकारे प्रसिद्धीसुद्धा दिली होती, पण तो प्रश्न तडीस लावण्यासाठी कल्याण पश्चिमचे विद्यमान आमदार आणि होणारे आमदार सुद्धा विश्वनाथ भोईर यांनी कल्याण शहराच्या प्रमुख प्रश्नाबद्दल एक वचननामा जनतेला सादर केलेला आहे। या वचननाम्यामध्ये त्यांनी मराठा आरक्षणाला विधानसभेत आवाज उठवून आरक्षणाला जाहीर पाठिंबा देणार असं या वचननाम्यात घोषित केलं आहे। त्याचबरोबर मराठा समाजाला अद्ययावत एक हॉल या ठिकाणी उभा करून देणार आहेत। वालधोनी नदीमुळे जो पूर येतो त्यामुळे योगीधाम, अनुभवनगर या ठिकाणचा परिसर जो आहे हा सध्या नेहमी जलमय होत असतो, त्यामुळे त्यातला वालधोनीचा गाळ काढून या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचा प्रयत्न करणार। त्याचबरोबर मतदारसंघाच्या लोकांना भेटण्यासाठी कल्याण स्टेशनला अद्ययावत असं कार्यालय उभा करून तिथं जनतेच्या ग्रहाणी ऐकणार। दर महिन्याला त्या ठिकाणी जनता दरबार घेणार। त्याचबरोबर कल्याण स्टेशनला तो मेट्रो मार्ग जाऊन व्यापाऱ्यांचं जे नुकसान होणार असतं, व्यापाऱ्यांची मागणी आहे, व्यापाऱ्यांचं नुकसान होणार नाही अशा पद्धतीने मेट्रो मार्गाची रचना करण्यात येणार आहे। तसाच बिर्ला कॉलेजपर्यंत जो मेट्रो जाणार आहे तो शहाड, आंबिवली, टिटवाळापर्यंत म्हणजे कल्याण पश्चिमची जी हद्द आहे टिटवाळापर्यंत तिथपर्यंत नेण्याचा आमदार साहेब प्रयत्न करणार आहेत। त्याचबरोबर खानदेश यातला महत्त्वाकांक्षी प्रकल्प जो आहे तो नायगार आणि गिरणा नदी जोड प्रकल्प हा त्या ठिकाणच्या लोकांसाठी फार महत्त्वाचा असा नदीजोड प्रकल्प आहे। त्याला नायगार आणि गिरणा, नायपार आणि गिरणा हा जो नदीजोड प्रकल्प आहे हा फार महत्त्वाचा आहे आणि तो प्रकल्प रामनवाडी विधानसभेत दादा आवाज उठवणार आहे। बाबासाहेबांचं जे संविधान भवन जे आहे ते संविधान भवन उभारणार, तर माता रमेचा पूर्णकृती पुतळा या कल्याणमध्ये उभारणार। त्याचबरोबर आपल्या कल्याणच्या पहिल्या डॉक्टर जे आनंदीबाई जोशी आहेत त्यांचं स्मारक बांधण्यासाठी विशेष प्रयत्न करणार। अशा पद्धतीचा एक जनतेला वचननामा आम्ही या ठिकाणी सादर करत आहोत। पत्रकारांना विनंती आहे की हा वचननामा आपल्या पत्रकारामार्फत प्रसिद्धी द्यावा ही विनंती करण्यासाठी आधी पत्रकार परिषद या ठिकाणी बोलवली। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्यानंतर आमचा विश्वनाथ भोईर या साहेब यांना रिपब्लिकन पक्षाची आमची महायुती असल्यामुळे आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत। संपूर्ण कल्याण शहरामध्ये ज्या विश्वनाथ भोईर साहेबांनी बाबासाहेबांचं उद्यान किंवा असंख्य काम केल्यामुळे आता त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं संविधान या कल्याण शहरामध्ये मोठ्या प्रमाणात उत्सव ते करणार आहेत। मोठा संविधान निर्माण करण्याचा त्यांनी जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केले। त्यामुळे आमचा समाज, बौद्ध समाज, आम्ही जे लोक आहोत, विश्वनाथ भोईर यांनी ज्या बाबासाहेबांची आमच्या अस्मिता ठेवली
त्याचप्रमाणे रमाबाई कॉलनीमध्ये रमाबाई यांचा भव्य असा पुतळा बांधण्याचं देखील आश्वासन दिलं आहे. त्यामुळे मी तमाम बौद्ध यांना आपल्या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की येणाऱ्या 20 तारखेला आपण विश्वनाथ भोईर यांना धनुष्यबाण या चिन्हावर बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा असं मी जाहीर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जाहीर करीत आहोत. जय भीम, जय भारत. बरोबर आहे का?